भंडारा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावलेली असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। विशेषतः भंडारा, तुमसर आणि मोहाडी तालुक्यामधील शेतकरी हवालदिल झालेत। सध्या भात कापणीच्या टप्प्यावरती असताना झालेल्या पावसामुळे अनेक शेतातील पिकं जमिनीवरती आडवी पडली आहेत, तर काही ठिकाणी पिकं पाण्याखाली गेली आहेत। याबरोबरच आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसलाय। मका उत्पादक शेतकऱ्यांचीही परिस्थिती गंभीर आहे। दरम्यान प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी जोर धरतेय। पारडी खोडगाव या ठिकाणी आंब्याच्या माझ्या बगीचा आहे। 90 झाडे असून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। खूप मेहनत करून बाग तयार केली, पण आता 2 दिवसाच्या अवकाळी पावसामुळे आंबा या झाडाचे आणि बगीचे फळाचे पण खूप प्रमाणात नुकसान झाले आहे। शासनाला माझी अशी विनंती आहे की तात्काळ पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची माझी मागणी आहे। गोंदिया जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे। मागील 4 दिवसांपासून संध्याकाळी सतत पाऊस होत असल्यामुळे कापणीला आलेल्या धान आणि मका पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाईल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मात्र मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। गुरुवारी रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका महाड आणि पोलादपूर तालुक्याला बसला। महाडमधील खरवली, ढलकाठी, सोलमकोंड या भागामध्ये वादळामुळे घरांची छपरं ही उडलेली आहेत, तर नुकसान झालेलं आहे। या वादळी पावसामुळे झाडं, विजेचे खांब उन्मळून पडल्यानं वाहनांचं देखील नुकसान झालंय। पोलादपूर तालुक्यामधील परसुळे गावामधील घरांचं देखील या वादळी पावसामध्ये नुकसान झालंय। विजेचे खांब पडून तारा तुटल्यामुळे काही काळ वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। वाऱ्याने पूर्ण म्हणजे घराचं छतच आमचं राहिलेलं नाही आणि तिथं राहता कुटुंब ते कुठं राहणार वगैरे काय, त्यांच्यासाठी शासनाने जेवढी होईल तेवढी लवकरात लवकर मदत करावी ही आमची मागणी आहे शासनाला। झाडांची फांदी तारानुकी पडून आहे ना, तारा पण पडलेल्या आहेत। अशा पद्धतीने एवढं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की आज लाईट येईल याची पण शक्यता नाही। पण एवढंच आम्ही आहे ना शासनाला विनंती करतोय की आज नाही तर उद्या तरी निदान आमच्या खरवलीला लाईटीचे बंदोबस्त करून द्यावं आणि जो काय सर्व ग्रामस्थांचा आणि रहिवासीयांचा जो काही म्हणजे नुकसान झालं ह्या वाऱ्यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे, त्याची पण भरपाई आहे ना लवकरात लवकर शासनाने द्यावी। तळ कोकणात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली। दोडामार्ग तालुक्यामधील तिलारी खोल्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। हवामान खात्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिलाय। हिंगोली जिल्ह्यात काल सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे तापमानामध्ये मोठी घट झाली आणि नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। दुपारच्या सुमारास गोरेगाव, कडोळी, चोंडी या अनेक भागांमध्ये सुसाट वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। शेतात वाळायला टाकलेली हळद भिजल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, तर अचानक आलेल्या पावसामुळे हळद झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली। साताऱ्यातील कोयनानगर आणि पाटण शहरासह तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपलंय। यामध्ये कामरगावला मोठा फटका बसलेला आहे। 5 घरांवरील जवळपास 65 सिमेंटचे पत्रे हे उडून गेलेत आणि नुकसान झालेलं आहे। लग्नाचा मंडप देखील वादळी वाऱ्यामुळे उडालेला आहे, तर नेचल इथं एका घरावरती झाड पडलंय। या वादळी वाऱ्यामुळे आंबा फळाला मोठा फटका बसलेला असून उन्हाळी भुईमुग पीक हे काढणीला आलेलं असतानाच पावसानं तडाखा दिल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। एकीकडे राज्याच्या काही भागामध्ये पावसाचा तडाखा बसतोय, तर दुसरीकडे तापमान वाढीमुळे नागरिक हैराण झालेत। विदर्भासह मराठवाड्यामध्ये सध्या तापमानात मोठी वाढ झालेली असून याचा फटका शेतीतील फळबागांना बसू लागलाय। हिंगोलीत मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते, मात्र वाढत्या उष्णतेमुळे या केळीच्या बागा होरपळत असल्याचं चित्र समोर आलंय। वाढत्या तापमानामुळे केवळ भांडेगावच नव्हे तर जिल्ह्यामधील इतर भागांमध्ये देखील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। एका एकराला 1.5 लाख रुपये खर्च येते अंदाजे। तर माझी 3 एकर केळी होती, 3-3.5 एकर, 4.5 लाख रुपये जवळपास मला खर्च आला आहे। तर उत्पन्न तर काहीच नाही निघलं याच्यामधून, पण पूर्ण घरातूनच गेले पैसे 4.5 लाख रुपये 3 एकरचे। तर ही 1.5 एकर ही आता आहे 1.25 एकर केळी। बरं, हां। केळीची काय अवस्था आहे आता? केळी काय पाण्यामुळे सुकून गेले सगळ्या, पाणीच नाही ना, कमी पडलं पाणी।
कल्याणमध्ये एका कराटे प्रशिक्षकानं 9 वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. गिरीश वाघमारे असं त्या कराटे प्रशिक्षकाचं नाव आहे. महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या पथकानं या प्रकरणात गिरीश वाघमारेला अटक केली आहे. वाघमारे हा घरी एकटा असताना त्यानं मुलीला कराटेसाठीचं किट दाखवण्यासाठी घरी बोलावलं होतं. त्यावेळी त्यानं त्या मुलीसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीनं ही घटना आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईनं कराटे प्रशिक्षकाविरोधात महात्मा फुले पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली होती. डोंबिवलीत स्वतःच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्या आरोपीचं वय 43 वर्ष असून तक्रारदार पीडिता 19 वर्षाची आहे. नराधम बाप गेल्या 4 वर्षांपासून तिच्यावरती लैंगिक अत्याचार करत होता. आपल्या लहान बहिणीवरती देखील त्यानं लैंगिक अत्याचार केल्याचं पीडितेनं तक्रारीमध्ये म्हटलंय. मानपाडा पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकून त्याच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. सोलापूरच्या माढा तालुक्यातील आढेगाव इथल्या गुरुमाऊली उर्फ नाना विरकर याला अटक करून न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पंढरपूर तालुक्यामधील एका पीडित तरुणानं टेंभुर्णी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. 2024 पासून व्यवहारात भरपूर पैसे मिळवून देतो, माझ्याकडून कासव घे, पैशाचा पाऊस पडतो अशी पद्धतीची फसवणूक या विरकर महाराजानं केलेली होती. तर आतापर्यंत जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त रुपयाची फसवणूक झाल्याचा दावा या पीडितेनं केलेला आहे. टेंभुर्णी इथं 2,35,000 रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर विरकर याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीनं कारवाई करत नाना विरकर आणि त्याचा भाऊ विकास विरकर यांना पहाटे अटक केली आहे. मोठमोठे राजकीय नेते या भोंदूच्या भजनी लागलेले होते. एक गुरु मौलवी एक बाबा आहे आडेगावमध्ये, त्यांच्या आश्रमामध्ये त्यांनी गेले होते. त्यांनी एक कछवा दिले होते. त्यांच्या मार्फत त्यांचं पूर्ण जे आर्थिक परिस्थिती आहे ते सुधरेल असं एक त्यांनी आश्वासन करून एक पूजा वगैरे सांगितले होते. तर हे कंप्लेंट टेंभुर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत झालेले आहे. ते गुरु मौलवी उर्फ नाना विरकर आणि त्यांचा सहयोगी हे दोघांना अटक केलेली आहे. त्यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी पण भेटलेले आहे. ठाणे महापालिकेचे वादग्रस्त माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेरला ठाणे न्यायालयामध्ये 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली महेश आहेरला ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेनं कोल्हापूरमधील एका लॉजमधून ताब्यात घेतलं होतं. महेश आहेर हा नाशिकमधील बोंधूबाबा अशोक खरातचा भक्त असून त्यानं पीडित महिलेला जादू टोण्यासाठी खरातकडे नेल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. गुंगीचं औषध देऊन अत्याचार करून त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करून वारंवार ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याचा आहेरवरती पीडित महिलेनं आरोप केलाय. मुंबईच्या पायधुणीमधील एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यू प्रकरणी नवा ट्विस्ट समोर आलाय. 4घांच्या शरीरात आणि कलिंगडमध्ये आढळलेलं झिंक फॉस्फाईड आणि घरात सापडलेलं उंदीर पळवण्याचं औषध वेगवेगळं असल्याचं आढळून आलंय. उंदीर पळवण्याच्या औषधात झिंक फॉस्फाईड नसल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे शरीरात आणि कलिंगडामध्ये झिंक फॉस्फाईड नेमकं आलं कुठून याविषयीचं पुन्हा गूढ वाढलंय. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत. मुंबईच्या बांद्र्यातील डॉक्टर बळीराम हिरे महाविद्यालयामध्ये एकूण 132हून अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या देऊन फसवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणाची गंभीर दखल घेत चंद्रकांत पाटील यांनी दोषी संस्थांविरोधात तातडीनं गुन्हे दाखल करण्यास सांगितलंय. मान्यता प्राप्त वास्तुशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत यूजीसीची मान्यता नसलेला अभ्यासक्रम सुरू करून फसवणूक केल्याबाबत संस्था मान्यतेवरती देखील कारवाईचे निर्देश देण्यात आले. मीरा भाईंदरमधील वादग्रस्त मीरा रोड उड्डाणपूल या महिन्याअखेरीस वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. भाईंदर पूर्वेमधील गोल्ड नेस्ट सर्कल परिसरामध्ये मेट्रो मार्गाखाली उभारण्यात आलेल्या या पुलाबाबत बॉटल नेक समस्येमुळे सुरुवातीपासूनच चर्चा सुरू होती. पुलावरून उतरताना रस्ता 2 लेन होत असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका हा व्यक्त करण्यात आलेला होता. त्यानंतर MMRDAनं शेवटच्या टप्प्यामध्ये सुधारणा केलेल्या असून या कामाची तांत्रिक तपासणी IITकडे सोपवण्यात आली आहे. अहवालानंतर निर्णय होईल, अन्यथा महिना अखेरीस पूल सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मीरा भाईंदरच्या काशीमीरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या दुरुस्ती आणि संभाव्य स्थलांतराच्या मुद्द्यावरून शहरातील राजकीय वातावरण तापलंय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मराठी एकीकरण समिती, मनसे आणि विविध शिवप्रेमींनी पुतळ्याच्या स्थलांतरावरती आक्षेप घेतला. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रताप सरनाईक यांच्यावरती थेट निशाणा साधलाय.
पुतळ्याला तडा गेलेला आहे, त्यामुळे प्रशासनाकडून दुरुस्तीचा प्रस्ताव पुढे आलेला होता आणि सर्वांच्या सहमतीनं ठराव करून दुरुस्ती करण्यात येणार आहे. दुरुस्ती करून त्याच जागेवरती महाराजांचा पुतळा पुन्हा उभारला जाईल, अशी हमी देखील मेहता यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अभिमान, मान, सन्मान हा सर्व देशवासियांना आणि आम्हाला सुद्धा आहेत. हा पुतळा आम्ही अजून सुंदर रीते तयार करून विराजित करू. खाली हा रिपेरिंगसाठी आम्ही काढण्याचा निर्णय घेतला होता, कारण की उद्या पडलं तर ह्याला जबाबदार कोण. पनवेलमध्ये इस्रायल तलावाजवळ झालेलं अतिक्रमण उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर हटवण्यात आलंय. पनवेल महापालिकेच्या पथकानं ही कारवाई केली आहे. ज्यू समुदायाला पेशव्यांच्या काळामध्ये पनवेलमध्ये एक तलाव आणि सिनेगॉगसाठी जागा देण्यात आलेली होती. काळाच्या ओघामध्ये तिथल्या इस्रायल तलाव, सिनेगॉग आणि ज्यू धर्मियांच्या दफनभूमीवरती अतिक्रमण झालेलं होतं. ते हटवण्यासाठी ज्यू समुदाय आणि इस्रायलच्या वाणिज्य दूतावासानं प्रशासनाला विनंती केलेली होती. त्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ते अतिक्रमण हटवण्यात आलंय. मुंबई आणि कोकण परिसरामधल्या मराठी भाषिक बेणे इस्रायली समुदायानं समाधान व्यक्त केलंय. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील शिरूड येथे वाकी नदीकाठी सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवरती म्हसावत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या धाडीमध्ये 1,59,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अरविंद भील आणि रतिलाल पवार या 2 संशयितांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलिसांनी घटनास्थळावरून 2,800 लिटर सडका वॉश आणि त्याचबरोबर हातभट्टी दारू, लोखंडी ड्रम, स्टील हंडे आणि इतर साहित्य हस्तगत केलंय. सपनू नितीन कामे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली असून दोन्ही आरोपींना नोटीसही बजावण्यात आली आहे. बदलापूर पूर्व भागामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट वाढलेला असून कात्रप परिसरामध्ये विकी वाईन्स या नामांकित दुकानाला चोरट्यांनी लक्ष केलंय. गुरुवारी मध्यरात्री 2 वाजता 3 अज्ञात चोरट्यांनी शटर उघडून कॅश काउंटरमधील रोकड, 3 मोबाईल फोन आणि महागड्या दारूच्या बाटल्या असा 73,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली असून तिन्ही चोरटे 25 ते 30 वयोगटातील आहेत. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहेत. भर रस्त्यावरील दुकानावरती चोरी झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. भंडाऱ्याच्या लाखांदूर तहसील कार्यालयामध्ये गुरुवारपासून युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. दुरावस्था झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीचं निवेदन घेऊन पदाधिकाऱ्यांसोबत नायब तहसीलदारांनी उर्मट वागणूक देत बराच वेळ तात्काळ उभं ठेवलं आणि त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्या नेतृत्वामध्ये तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरतीच ठिय्या मांडून मार्ग अडवला. मात्र लाखांदूर नगराध्यक्षांच्या पुढाकारानं समजूत काढल्यानंतर निवेदन स्वीकारलं आणि आंदोलन मागे घेण्यात आलं. मात्र यामुळे ग्रामीण भागामधील नागरिकांची गैरसोय झाली. मनमाड इथून साईबाबा हायवे पेट्रोलियमकडे 12,000 लिटर इंधन घेऊन जाणारा अनुज ट्रान्सपोर्टचा टँकर दहिवेल शिवारामध्ये अपघातग्रस्त झाला. काँग्रेस जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रवीण चौरे यांच्या मालकीचा हा टँकर असून समोरून आलेल्या वाहनानं हुलकावणी दिल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टँकर झाडावरती आदळला. धडकेमुळे टाकीचा भाग कापला गेल्यामुळे हजारो लिटर पेट्रोल आणि डिझेलची गळती झाली आहे. तर इंधन गोळा करण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केलेली होती. आगीचा धोका लक्षात घेऊन साक्री आणि पिंपळनेर इथून अग्निशमन दलाच्या 2 गाड्या पाचारण करण्यात आला. प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना ही टळली, मात्र हजारो लिटर इंधन वाया गेलंय. अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातल्या कोथळी बुद्रुक गावामध्ये लग्न सोहळ्यात धक्कादायक घटना घडली आहे. वरातीत फोडलेल्या फटाक्यांपैकी एक फटाका नवरदेवाच्या गाडीवरती पडल्यामुळे गाडीनं अचानक पेट घेतला. सुदैवानं त्यावेळी गाडीमध्ये नवरदेव नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय. मात्र या आगीमध्ये गाडीचं मोठं नुकसान झालेलं असून वरातीत एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी आग विझवण्याचा प्रयत्न केलेला असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. एसएससी बोर्डाचा 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला असून 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. 94% मुली आणि 89% मुले उत्तीर्ण झालेली आहेत. तर मुलांच्या तुलनेमध्ये 5.80% जास्त या मुली उत्तीर्ण झाल्यात. कोकण विभागाचा सर्वाधिक तर संभाजीनगर विभागाचा सर्वात कमी निकाल लागलाय. राज्यातील एकूण 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले. छान वाटतंय. खूप जास्ती अपेक्षेप्रमाणे चांगले मार्क पडले आणि माझ्या शाळेचं, शिक्षकांचं, सगळ्यांचं, पालकांचं खूप मोठं योगदान आहे यामध्ये. त्यांच्यामुळे हे आज शक्य होतंय असं मला वाटतं.
काही नाही, वर्षभर छान अभ्यास केला, शिक्षकांचं मार्गदर्शन होतं आणि आता सायन्स स्ट्रीम घ्यायची आहे तसंच. काय बनायचंय पुढे होऊन, काय स्वप्न बघतेस, काय अचीव करायचंय? आत्ता तरी रिसर्चमध्ये वगैरे किंवा प्युअर सायन्सेसमध्ये तरी जायचं. आत्ता तरी नंतर सायन्स साईडला जायचं आहे आणि CET JEE ज्या एक्झाम्स असतात त्यासाठी प्रयत्न करणार आहे. बघू. आईवडिलांचे काय रिॲक्शन्स आहेत? आईबाबांना खूपच ओव्हरवेल्म झाले, त्यांना चांगलं वाटतंय खूपच. 10वीच्या परीक्षेत 100 पैकी 100% गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा लातूरमध्ये गौरव करण्यात आलाय. लातूर जिल्ह्यात 104 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100% गुण मिळवलेत. देशी केंद्र विद्यालयाचे 15 तर केशवराज विद्यालयाचे 9 विद्यार्थी 100% गुणांसह उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. लातूर विभागीय मंडळाच्या यंदाचा निकाल हा 88.42% लागलेला असून लातूर जिल्ह्याचा सर्वाधिक 92.80% निकाल लागलाय. प्रथमतः आमच्या शाळेने उन्हाळ्यातच आमच्या भाषांतिक वर्गाची परीक्षा चालू केली होती. त्यातून 40% सिलेबस संपवण्यात आला. त्यानंतर वर्षभर एकूण 7 ते 8 आमच्या सराव परीक्षा झाल्या. त्याच्यामुळं आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आला की आम्हाला कोणत्याही प्रकारचा पेपर आला तरी आम्ही याला सॉल्व करू शकतो. या प्रकारचा कॉन्फिडन्स आम्हाला पेपर सॉल्व केल्यामुळे झाला. प्रथमतः आमच्या शाळेने खूप मेहनत घेतली होती. सुपर 40 नावाची बॅच काढली. त्याच्यातून विविध प्रकारचे प्रॅक्टिस पेपर सोडवून घेतले आणि त्यात आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी डाऊट सेशन सुद्धा घेतले होते. ह्या यशाचे श्रेय मी माझ्या आई वडिलांना आणि संपूर्ण गुरुजनांना झाले. किंवा बरेच विद्यार्थी असं म्हणतात की 97-98 वाले सुद्धा म्हणतात की सर माझं सर्व म्हणजे उत्तर बरोबर आहेत, मला कॉन्फिडन्स आहे, मी 100% गुण मिळवू शकतोच. यासाठी आम्ही साधारण बोर्डाने उद्या डिक्लेअर केल्याप्रमाणे या उत्तरांची आपण उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी किंवा पुनर्पडताळणी करणार आहोत. त्यातून 100% निकाल आमचा आणखी वाढेल असं मला वाटतं. 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झालेला असून मुंबई विभागाचा निकाल 94% लागलाय. मुंबईतील अनेक विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत तर 5 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळालेत. वर्षभर अभ्यास केल्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबईतील बालमोहन विद्या मंदिरमधील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपला आनंद व्यक्त केला. या शाळेतील 27 मुलांना 90%पेक्षा जास्त गुण आहेत. मुंबईच्या दहिसरमधील विद्या मंदिर शाळेनं यंदा देखील 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. इंग्रजी माध्यमात कुमारी तनिसी माखळकर 97.40% गुणांसह प्रथम आलेली आहे. तर मराठी माध्यमामध्ये कुमार साजिरी प्रभू 96.60% गुणांसह प्रथम आली आहे. इंग्रजी माध्यमाचा निकाल हा 100% आहे तर मराठी माध्यमाचा 97.87% निकाल लागलाय. मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे शाळेनं उज्ज्वल यशाची परंपरा ही कायम राखली आहे. कल्याणमधल्या सम्राट अशोक या शाळेचा 10वीचा निकाल 100% लागलेला आहे. इमारतीची साफसफाई करणाऱ्या एका कामगाराचा मुलगा या शाळेमध्ये पहिल्या क्रमांकावरती आलाय. जोशवा पवारचे वडील एका इमारतीमध्ये साफसफाईचं काम करतात. त्यांची आई घरकाम करते. जोशवा पवारनं 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 90% गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक राखलाय. विघ्नेश थोरात हा 87.40% गुणांसह तर दुसऱ्या क्रमांकावर आहे तर कार्तिकी कदम 85.40% गुणांसह तिसऱ्या स्थानावरती आहे. शिक्षकांनी मार्गदर्शनासाठी मी त्यांचं अभिवादन करतो. त्यांनी शिकवलेलं सर्व पाळल्यामुळे आज 90% मिळालेले आहे. म्हणून मी त्यांना सर्वांना धन्यवाद करतो. शिक्षकांनी सांगितलेले जे काही असेल ते सर्व मी पाळलं, सर्व प्रयत्न केले. शिक्षकांनी शिकवलेले गणित त्यांचा सराव केला, सर्व केलं म्हणून मला आज 90% मिळालेले आहे. म्हणून मी आज सर्वांचं अभिनंदन आहे. मुंबईच्या काळा चौकी परिसरामध्ये राहणाऱ्या 68 वर्षांच्या आजींनी देखील 10वीची परीक्षा पास केली आहे. रात्र शाळेमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी आपलं राहिलेलं स्वप्न पूर्ण केलं. निर्मला लोखंडे असं त्यांचं नाव आहे आणि 10वी बोर्डामध्ये त्यांना 50% गुण मिळालेत. निर्मला लोखंडे यांचं 7वीत असताना शिक्षण सुटलं पण 10वीची परीक्षा देण्याची त्यांची इच्छा होती. कुटुंबाच्या साथीनं त्यांनी आपलं हे स्वप्न पूर्ण केलंय आणि विशेष म्हणजे आता त्यांना कॉलेजमध्ये देखील प्रवेश घ्यायचा आहे. मला प्रेरणा मेन म्हणजे माझ्या नातवंडांनी, माझ्या सुनेनी मला सांगितलं, आई तुमची खूप इच्छा आहे ना लहानपणापासून, तुमचे बालपण इतकं कष्टात गेलं आणि माझ्या नातवंडांपासून मुलांपासून सगळेजण आईला शाळेत शिकत. कितवीपर्यंत तुमचं शिक्षण झालं आधी? 7वी. 7वीपर्यंत. आणि मग आता तुम्ही ऍडमिशन डायरेक्ट 10वीला घेतलं होतं? नाही, 8वी 9वी 10वी.
3 वर्ष तुम्ही वर्ष मी कंटिन्यू केलं. बिहारमधील एका रेल्वे स्थानकावरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक महिला पांढऱ्या काकडीला रंगात बुडवून हिरवा रंग देताना दिसतेय. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण असून सोशल मीडियावरती नेमका प्रकार काय याबाबत विविध प्रतिक्रिया या उमटतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.